MPSC कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व मित्रांचे स्वागत. पोलीस भरती 9000 वन-लाइनरच्या प्रश्न सिरीजमधील आज आपण भाग 19 बघणार आहोत, जो की प्रश्न क्रमांक 600 ते 650 पर्यंतचे प्रश्न आहेत. अजूनही तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि ह्या चॅनलची लिंक तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा. चला तर मग आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूया. बघा, 601 नंबरचा प्रश्न आहे. अनाधिकृत व्यक्तीला समजू नये म्हणून डेटाचे व्यवस्थापन करण्याचा एक मार्ग आहे, त्याला काय म्हणतो आपण? एन्क्रिप्शन. 602 नंबरचा प्रश्न बघा. पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा कोणी बांधली? तर संत गाडगेबाबा यांनी बांधली. राज्य प्रशासन लवादाच्या अध्यक्षांची नेमणूक कोण करतात? तर राष्ट्रपती करतात. हिमालयाची सावली हे कानेटकर लिखित नाटक कोणाच्या जीवनावर आधारित आहे? तर हे महर्षी कर्वे यांच्या जीवनावर आधारित नाटक आहे. अवनी लेखरा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर नेमबाज या खेळाशी संबंधित आहे. भारतीय निवडणूक आयोगात किती सदस्य असतात? तर मित्रांनो बघा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर भारतीय निवडणूक आयोगात 3 सदस्य असतात. 25 जानेवारी 1950 या वर्षी भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली. याच दिवशी आपण राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा करतो. मुख्यालय कुठे आहे? नवी दिल्ली. आणि सदस्यांची नियुक्ती कोण करतात? राष्ट्रपती करतात. आणि निवडणूक आयोगाचं कलम काय आहे? 324. बघा, 607 नंबरचा प्रश्न बघा. 1 हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट? तर 1 हॉर्स पॉवर म्हणजे 746 वॅट. हॉर्स पॉवर यालाच आपण मराठीत काय म्हणतो? अश्वशक्ती. ही शक्ती मोजण्याचे एकक आहे. 1 HP बरोबर काय आहे? 746 वॅट. हे एकक जेम्स वॅट यांनी प्रथम वापरलं, जेव्हा त्यांनी वाफेच्या इंजिनाची क्षमतेची तुलना घोड्याच्या शक्तीशी केली. बघा, 607 नंबरचा प्रश्न. भारतात सध्या किती केंद्रशासित प्रदेश आहे? तर 8 आहेत. 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. 608 नंबरचा प्रश्न बघा. G20 शिखर परिषद 2025चे आयोजन कोणता देश करत आहे? तर दक्षिण आफ्रिका हा देश करत आहे. तापी नदीचा उगम कोठे झाला आहे? तर मुलताई येथे झाला आहे. 610 नंबरचा प्रश्न बघा. मिडनाईट चिल्ड्रन या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर सलमान रश्दी या कादंबरीचे लेखक आहेत. महाबळेश्वर महाड महामार्गावर कोणता घाट आहे? तर आंबेनळी हा घाट आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना ताकीद देण्यासाठी वापरतात त्यास काय म्हणतात? तर त्यास ज्ञापन म्हणतात. बघा, 613 नंबरचा प्रश्न. ब्रिटिशांविरुद्ध पंजाबमध्ये झालेल्या कोका विद्रोहाचे नेतृत्व कोणी केले? तर रामसिंग यांनी केले. अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्था श्रद्धांजली स्थापन कोणी केली? तर डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी केली. 2032 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा कोठे नियोजित आहे? तर हे ब्रिस्बेन येथे नियोजित आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला? तर तोरणा हा किल्ला जिंकला 1646 साली वयाच्या 16व्या वर्षी. लक्षात ठेवा. आणि ह्या तोरणा किल्ल्याचं नाव काय आहे? प्रचंडगड. बघा, 617 नंबरचा प्रश्न बघा. सोडियम बायकार्बोनेटचे रासायनिक सूत्र काय आहे? NaHCO3. बिटकॉईन डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला? तर सातोशी नाकामोटो. जल्लीकट्टू हा कोणत्या राज्याचा पारंपरिक खेळ आहे? तर तामिळनाडू या राज्याचा पारंपरिक खेळ आहे. सोने या पदार्थाची रासायनिक संज्ञा काय आहे? Au. अनाथ बालिका आश्रम कोणी सुरू केले? तर महर्षी कर्वे यांनी सुरू केले. राज्य राखीव पोलीस दलाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? गोरेगाव, मुंबई या ठिकाणी आहे. नथुला खिंड कोणत्या राज्यात आहे? तर सिक्कीम या राज्यात आहे. सतीची चाल बंद करणारा भारतीय ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण आहे? तर विल्यम बेंटिंग आहे. ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले होते? तर हैदराबाद हे संस्थान विलीन करण्यासाठी ऑपरेशन पोलो हे ऑपरेशन राबवलं होतं. 626 नंबरचा प्रश्न बघा. इन्सुलिन हे संप्रेरक कुठल्या अवयवापासून निर्माण होते? तर हे स्वादुपिंडापासून निर्माण होतं. जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी? जिनिव्हा, स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे. मिहान हा औद्योगिक प्रकल्प कोणत्या शहरात? हा नागपूर या शहरामध्ये. सूर्यमालिकेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता आहे? तर बुध हा सूर्यमालिकेतील सर्वात वेगवान ग्रह आहे. माडिया गोंड या आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यात आढळून येते? तर गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये ही जमात आढळून येते. कोणत्या वेदामध्ये संगीताचा उल्लेख केला आहे? तर सामवेदामध्ये संगीताचा उल्लेख केला आहे. लक्षात ठेवा. स पासून सामवेद.
कोणत्या पुरस्काराला आशियातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखले जाते? तर रॅमन मॅग्सेस पुरस्काराला आशियातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखलं जातं. पाण्याची घनता टिंबटिंब तापमानाला उच्चतम असते, तर 4 डिग्री सेल्सिअसला उच्चतम असते. हवामानाबद्दल मिशन सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणतं आहे? तामिळनाडू. चीनमध्ये 2025ला या व्हायरसचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला, तर HMPV या व्हायरसचा प्रसार झाला होता. तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली? तर लॉर्ड वेलस्लीनं सुरू केली होती. विंध्य पर्वत हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? तर हा अवशिष्ट पर्वत आहे. 638 नंबरचा प्रश्न बघा. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये कोणती क्रांतिकारी संघटना स्थापन केली? तर अभिनव भारत. 1900 म्हणजे मित्रमेळा या संघटनेची स्थापना केली होती. 639 नंबरचा प्रश्न बघा. दरवर्षी हा दिवस पोलीस हुतात्मा दिवस म्हणून पाळला जातो, तर 21 ऑक्टोबर हा दिवस पाळला जातो. लोअर पैनगंगा या आंतरराज्य धर्म प्रकल्पामध्ये महाराष्ट्रासोबत कोणते राज्य सहकार राज्य आहे? तर तेलंगणा हे सहकार राज्य आहे. पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी किती कालावधी लागतो? तर 365 दिवस लागतात. कोणती संघटना महाराष्ट्र पोलिसांशी संबंधित नाही? तर ED ही संघटना महाराष्ट्र पोलिसांशी संबंधित नाही. सुलोचना लाटकर या कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या? तर अभिनय. 30 जानेवारी हा दिवस कोणता दिवस साजरा करण्यात येतो? हुतात्मा दिन. महाराष्ट्र विधान परिषदेचे राज्यपाल नामनियुक्त सदस्यांची संख्या किती आहे? 12. राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून काय ठेवण्यात आले? मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार. भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात? भारताचे सरन्यायाधीश देतात. 648 नंबरचा प्रश्न बघा. मोखा चक्रीवादळ कोणत्या देशाच्या किनारपट्टीवर जाऊन आढळले होते? तर म्यानमार. 649 नंबरचा प्रश्न बघा. महाराष्ट्रात पशु व मत्स्य विद्यापीठ कोठे आहे? तर नागपूर या ठिकाणी आहे. बघा शेवटचा प्रश्न आहे आणि खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. ग्रे हाऊंटन्स हे नक्षलवादी विरोधी पथक कोणत्या राज्याचे? तर हे तेलंगणा राज्याचे. बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण 50 अतिशय महत्त्वाचे ऑनलाईन प्रश्न बघितले. तुम्हाला हे लेक्चर कसे वाटले मला तुम्ही कमेंट करून कळवा आणि चॅनल सबस्क्राईब करून ह्या लेक्चरची लिंक तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद.